नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग। बघा, आपण परत भेटत आहोत। एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आपण भेटत आहोत। बघा काय आहे की आदिवासी विकास विभागाची जी आहे ती भरती आलेली आहे। चौकीदार या पदाची भरती आहे। गट ड चं हे पद आहे आणि यामध्ये जे आहे 416 जे आहेत ते काय आहेत, जागा आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे की परीक्षा एकच आहे आणि फक्त 10वी पास याला 10वी पास जे आहे हे पात्रता ठेवलेली आहे त्यांनी। आणि पेमेंट जे आहे, पेमेंट हे जाणार आहे 40,000 प्लस। बघूया आपण संपूर्ण माहिती। चला बघा, तर हे महाराष्ट्र शासन आयुक्त आणि आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक याच्या अंतर्गत ही भरती आलेली आहे। सळ सेवेमार्फत ही भरती आहे आणि गट ड ची जे आहे ते गट ड चं हे पद आहे। त्यानंतर कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच MCQs म्हणजेच आपल्याला काय आहे त्या प्रकारची परीक्षा आहे। त्यानंतर बघा आपल्याला बघायचं आहे इथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे बघा नाशिक, धुळे वगैरे जे आहे हे कुठे कुठे किती पद आहेत त्यांनी त्याची माहिती दिलेली आहे। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने जे तुम्हाला अर्ज भरायचे आहे त्याची तारीख काय आहे 27/4/2026 27/4/2026 ते 18/5/2026 पर्यंत। ठीक आहे, 18/5/2026 पर्यंत हा कालावधी आहे। या कालावधीमध्ये तुम्ही एक्झामचा फॉर्म जो आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे। ठीक आहे, दुपारी 27 तारखेला दुपारी 12 वाजतापासून 13 वाजता 3 वाजतापासून ते संध्याकाळी तुम्हाला 12 वाजतापर्यंत म्हणजे रात्रीचे 12 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर बघायचं उमेदवार हा पात्रता काय दिलेली आहे, उमेदवार हा भारतीय नागरिक असावा। ठीक आहे, भारतीय नागरिक असावा म्हणजे तुमचे डोमेसाईल वगैरे तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत। महाराष्ट्राचा रहिवासी असावा। तर ठीक आहे, तर तुम्हाला हे तुमचे कागदपत्र वगैरे पण रेडी ठेवायचे आहे। त्यानंतर त्यांनी जाहिरात नमूद केलेल्या पदांची अर्ज करण्याची जे दिनांक दिली आहे बघा, वय तुमचं किती पाहिजे 1/4/2026 या तारखेला तुमचं वय किती पाहिजे त्यांनी दिलेलं आहे। त्या तुमचं वय पाहिजे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष तुमचं वय पाहिजे। कमाल आणि किमान वय त्यांनी दिली आहे। मागासवर्गीयांच्या बाबतीत जर बघितलं तर 18 वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे। त्यानंतर तिथे नॉन क्रिमिनल वगैरे ते तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स ठेवणे गरजेचे आहे। माजी सैनिकांसाठी त्यांनी कमाल वयोमर्यादा दिलेली आहे 45 वर्षापर्यंत। जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी, अनाथ जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत, अंशकालीन वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी 55 वर्षापर्यंतची वयोमर्यादा दिलेली आहे। त्यानंतर बघा त्यांनी वेतन श्रेणी जे आहे 15,000 ते 47,600 असं त्यांनी हे ठेवलेलं आहे। ठीक आहे, वेतन श्रेणी ठेवलेली आहे। तुम्हाला काय पाहिजे, हॅव पास सेकंडरी स्कूल म्हणजेच काय तुम्हाला SSC ज्याला आपण 10वी म्हणत असतो। ठीक आहे, 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेले पाहिजे। त्यानंतर त्यांनी काय दिलेली आहे, अर्हता काय दिलेली आहे, अर्हता आणि पात्र म्हणजे काय त्यांनी सांगितलेलं आहे की 1/4/2026 रोजी काय तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं पाहिजे। त्यानंतर निवड जी प्रक्रिया त्यांनी काय सांगितलेली आहे, हे प्रक्रिया जी आहे तर शिफारशीसाठी पात्र नाही वगैरे हे तुम्हाला थोडं वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना कधी आलेली आहे त्यांची 6 जून 2017ची। ठीक आहे, तर हे तुम्हाला बघायचं एकदा पहा। इथं त्यांनी महत्त्वाचं दिलेलं आहे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन त्यांनी दिलेलं आहे, ते तुम्हाला लक्ष ठेवायचं। त्यानंतर आता आपली परीक्षा कशी असणार आहे, चौकीदार पदाची परीक्षा असणार आहे। परीक्षा कशी असेल बघा, लेखी परीक्षा। लेखी म्हणजेच आपली जे परीक्षा टोटल एक्झामचे जे मार्क्स आहेत 200 मार्कासाठीचे आपली पेपर आहेत, एक्झाम होणार आहे 200 मार्क्स। त्यापैकी मराठी विषय, इंग्रजी विषय, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी। मराठी विषयाचे आपल्याला 50 गुण, इंग्रजीचे 50, सामान्य ज्ञान म्हणजे ज्याला आपण GK आणि GS म्हणत असतो। ठीक आहे, GK GS जे आहे हे टोटल दोन्ही मिळून 50 मार्क्स आहे। आणि बौद्धिक चाचणी म्हणजेच आपलं रिझनिंग जे आहे हे असं टोटल करून आपल्याला 200 मार्क्सची आपली एक्झाम होणार आहे। आणि त्याला टाईम जो दिलेला आहे, टाईम आहे 120 मिनिटं म्हणजेच तुमचे 2 तास तुम्हाला तिथे मिळणार आहेत पेपर सोडवायला। आता तुमची जे फीज आहे, परीक्षा शुल्क जे आहे अमागास म्हणजेच काय ओपन वगैरे जी कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी जी फी आहे 1000 रुपये। मागासवर्गीयांसाठी, ठीक आहे, आर्थिक दुर्बल, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी आहे 900 रुपये। त्यांना 10% सूट म्हणत आहेत बाबा, पाहून घ्या 900 रुपये। माजी सैनिक वगैरे यांच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे आकारले जाणार नाही आणि हे परीक्षा शुल्क जे आहे ते नॉन रिफंडेबल, आपल्याला परत सुद्धा मिळणार नाहीत। त्यानंतर बघा अर्ज करण्याची पद्धत कशी आहे, अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्जाचे त्यांनी स्टार्टिंग आणि एंडिंग डेट दिलेली आहे म्हणजे 27 तारखेपासून सुरू झालेले आहे आणि 18 तारखेपर्यंत तुम्ही ते करणार आहात। वॉचमॅनचे पद आहेत हे इथे तुमची जे आहे इथे लिंक दिलेली आहे त्यांनी। ठीक आहे, त्यानंतर जे आहे बघा आता हे जे आपण एक्झाम वगैरे ची माहिती बघितली, याबद्दलची माहिती जी आपण पाहिली, आता याच्यासाठी आपल्याला जे प्रिपरेशन करायची आहे
त्यासाठी तुम्हाला यासाठी प्रिपेअर करण्यासाठी तुमचं व्यवस्थित अभ्यास होण्यासाठी आपण नवीन बॅच लॉन्च केलेली आहे IITians अकॅडमी, म्हणजे IITians सरळ सेवा अकॅडमीची जे बॅच ही आहे ते त्यांनी आपण लॉन्च केलेली आहे. ती आहे आदिवासी विकास विभागाची भरतीची 2026 ची बॅच आहे. इथे तुम्हाला पूर्णपणे नोट्स वगैरे दिल्या जाईल, व्यवस्थित तुमची पूर्णपणे तयारी करून घेतल्या जाईल. सर्व शिक्षक इथे तुम्हाला अवेलेबल आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपली बॅच असणार आहे. इथे पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. टेस्ट सिरीज वगैरे इथे तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर नोट्स PDF च्या स्वरूपात मिळणार. बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण तुम्हाला अभ्यास मिळणार आहे. बघा, तुम्हाला सरळ सेवा जे आहे IITians सरळ सेवा या ॲपवर जायचं आहे. तुम्हाला ॲप डाउनलोड करून हे बॅच तिथून परचेस करायची आहे. तुमची पूर्ण तयारी इथे केल्या जाईल. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करून सर्व माहिती घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता पुढे जे आता एक्झाम्स येणार आहेत त्या एक्झामसाठी सुद्धा आपण बॅचेस लॉन्च केले आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, तसंच जे कंबाईनची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी MPSC, PSI, STI, ASO आणि सोबतच सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण बॅच लॉन्च केलेल्या आहेत. तुम्हाला ॲपमध्ये सर्व प्रकारची माहिती मिळून जाणार आहे. ठीक आहे. आणि जर आपले लेक्चर्स होत असतात, लाईव्ह लेक्चर्स होत असतात, तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि सोबतच चॅनलची जे आपण आपलं जे चॅनल आहे त्याचा स्कॅन तुम्ही इथे स्कॅन करून आपलं चॅनल आणि आपला ॲप वगैरे तुम्ही इथून घेऊ शकता. ठीक आहे. तर या प्रकारची माहिती तुम्हाला इथे देण्यात येत आहे. तुम्ही याचा लाभ घ्याल अशी अपेक्षा करते आणि इथे थांबते. जय हिंद.